ही सकाळ कुठनं आली? म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराज येणार, आपली सकाळ झाली बा. त्यांची सकाळ झाल्यावर लगेच ती हिकडून उठली. ते म्हणले भाऊ त्यांची झाली आपली. म्हणला कर की आपली. आणि तिने डायरेक्ट निळा झेंडा. शुभ भीम सकाळ. म्हणजे बाबासाहेब येणार 11 वाजता सकाळ होते. या दोघांची सकाळ घुमायला लागली. तेवढ्यात आता आमची तिसरी जागी झाली 1 वर्षापूर्वी. ते म्हटले यांची झाली आपली कर. आणि मग डायरेक्ट पिवळा झेंडा, शुभ लहू सकाळ. 11:15 वाजताच मी म्हटलं लहू कोण? हे माहित नाही म्हटलं, वर्ण आदेश आहे की. त्याला माहितच नाही लहू. गाडीवर सुद्धा तीच, जय शिवाजी, जय भीम, जय लहूजी, तोंडात मावा, डबे गळवले. त्याच्यावर अशोक चक्र. त्याला म्हटलं किती कांडे आहेत? मग मोजायला लागला. ते माहितच नव्हतं. ही परिस्थिती आहे. कसं सांगायचं बाबासाहेब, कसं सांगायचं अण्णाभाऊ, हे योगदान सांगायचं कसं? ही का एवढी कट्टरता वाढली? कारण महापुरुषांच्या पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. ती त्यांच्या पुस्तकांजवळ आणण्यासाठी व्याख्यानमालेचं आयोजन ते करत राहिले. लाख मेंढर आहेत. एक येईलच की. ती एक आल्याला उद्या सांगल रात्रीला का तू आला असताच बरं झालं असतं. हिथं कोण येते अशा कार्यक्रमाला? कोण येते तर ववाळून टाकलेली येते. भावकीनं, घरादारानं, समाजानं जी ववाळून टाकली तीच. मग ववाळून टाकलेली लोकच एकत्रित येतात. त्यांना मी दिसतो कारण मी ववाळून टाकलो. मग आपलाच कार्यक्रम. त्यात हळूहळू संख्या वाढते. आणि इथं काय दुसरं नाही ना आकर्षण. हेच आकर्षण, हेच विचारांचा जागा. अण्णाभाऊंचं साहित्य कुठं सुद्धा शृंगार अण्णाभाऊंनी लिहिला नाही. एक लावणी तेवढी त्यांनी एका सहकार्याच्या विनंती खातीर लिहिली. पण त्यानंतर अण्णाभाऊंनी सांगितलं की मला हे असलं लिहायला लावू नका. अण्णाभाऊंनी अंगारच लिहिला. अण्णाभाऊंची डोळे नावाची कथा फार सुंदर आहे, जी मला फार आवडते. अण्णाभाऊ माझ्या काळजात बसले. ते ती कथा वाचल्यानंतर अण्णाभाऊ बसले. फकीरा तर ठीकच आहे. त्या डोळे नावाच्या कथेत गीता नावाचं नायिका अण्णाभाऊंनी उभी केली. आता जी पोरगी सोशल मीडियावर डोळे तिचे सुंदर आहेत म्हणून व्हायरल झाली नाही, मोनालिसा नावाची, असल्या 100 वळून टाकावे लागतील तेव्हा ती गीता होईल. असलं खतरनाक आणि सुंदर वर्णन अण्णाभाऊंनी तिच्या डोळ्याच केले. ते वाचल्यावर कळलं तुम्हाला. आणि तिची नजरच अशी आहे की ती ज्याच्याकडे बघते त्याला वाटतं ही माझ्याकडेच बघते आणि ही माझ्याच प्रेमात पडली असं प्रत्येकाला वाटत राहतं. एवढे तिचे डोळे सुंदर आहेत. ती दिसायला एवढी सुंदर आहे. तिचं लग्न झालेलं आहे आणि तिचा डोळ्याचा हा स्वभाव पाहून नवरा तिच्यावर संशय घेतोय सारखा. आणि एकदा असंच दुपारी हिच्याच प्रेमात, डोळ्यांच्या प्रेमात वेडा होऊन एक माणूस येऊन तिला जबरदस्तीनं, याच नवऱ्याचा चुलत भाऊ तिला जबरदस्ती करू पाहतो. ती त्याला हाकलू देते आणि तो पाठमारून जात असतो. तेवढ्यात नवरा येतो आणि त्याच्या मनात आळी पडते आणि त्याला संशय येतो की याच्या बरोबर माझ्या बायकोच काहीतरी आहे. अण्णाभाऊ त्या प्रसंगात फार सुंदर वर्णन करतात.
आणि मग ती हातापायात पडून म्हणते की मी नाही, मी पवित्र आहे, या देहाला तुझ्याशिवाय कुणाचा स्पर्श झाला नाही. ती सगळ्या देवांच्या तिच्या कुलदैवताच्या शपथा घेते, पण शेवटी नवऱ्याची जात ती, तो तिला विश्वासच ठेवत नाही तिच्या. आणि मग त्या कोल्हापूर जिल्ह्यात आमच्या भागात विशाळगड नावाचा एक गड आहे, किल्ला. तिथं आता ती प्रथा बंद झाली. तिथे एक जुनी परंपरा प्रथा होती. तिथे एक पुजारी बसायचा आणि समोर तेलाची कढई असायची, ती पेटलेल्या चुलीवरती ठेवलेली असायची, ती तेल उकळलेलं जायचं आणि खरं खोटं करण्यासाठी लोक तिथे यायचे. त्याला देवाचा माणूस म्हणायचे. आणि मग हा नवरा तिला म्हणाला की तू जर खरंच असशील पतिव्रता तर चल देव माणसाकडे, तेलात हात घाल. तू जर खरी असशील तर हात भाजणार नाही, आणि तू जर खोटी असशील तर हात भाजेल. आणि तिला वडून नेलं त्यानं आणि त्या कढईजवळ उभी राहिली. वरती परंपरेत असं होतं की त्यातनं कोणाचाच हात नीट वरती आला नव्हता आजपर्यंत. आणि तिथं ती गीता बंड करते आणि ती गीता त्या पुजाऱ्याला म्हणते की पुजारी बाबा, तुम्हीच असं करा, तुम्हीच तेलात हात घाला, आणि मी जर खरी असेल तर तुमचा हात भाजणार नाही, आणि मी जर खोटी असेल तर तुमचा हात भाजेल. असं बोलल्याबरोबर ते सगळेजण तिच्या अंगावरती येतात. या व्यवस्थेला ललकार देणाऱ्या गीतावरती तिचा नवरा तिला मारून तिथून हाकलून देतो. आणि त्या अंधारात ती त्या डोंगर दऱ्यातून चालत डोंगर उतरून येत असते ना अण्णाभाऊ तिला रस्त्यात भेटतात. आणि अण्णाभाऊंचं गीताचं बोलणं चालू असतं. तेवढ्यात 2-3 दरोडेखोर त्यांच्यावर झडप घेऊन पाहतात, पण त्या दोघात सगळ्यांचा पाठलाग करत अण्णाभाऊ तिला वाचवतात. आणि सकाळी सागाव नावाच्या गावात अण्णाभाऊ तिला सोडतात. आणि सूर्य उजडल्यानंतर अण्णाभाऊंना ती दिसते, तिचे डोळे दिसतात. थोरल्या भावासारखा धावून आलास असं म्हणून गीता आभार मानून निघून जाते. अण्णाभाऊ पण त्यांच्या वाटेगावला येतात. आणि 2-3 महिन्याला अण्णाभाऊ परत त्या भागात जातात. ते गाव लागतं आणि अण्णाभाऊंना आठवण होते, या गावातच ती मुलगी आहे गीता, तिचे डोळे सुंदर आहेत, बघावं तरी ती आपल्याला ओळखेल का, आपण तिला भेटलं पाहिजे. आणि अण्णाभाऊ शोधत शोधत नाव विचारत नेमकं तिच्याच दारात जातात. आणि ती खाली मान घालून दारात अंगणात बसलेली असते. आणि अण्णाभाऊ तिला विचारतात, तिथं गीता कुठं राहते? तर ती खाली मान गाठल्यावरच तिच्या लक्षात येतं की अण्णाभाऊ आया त्या रात्री मला भेटलेला भाऊ. तर ती असं मान वर करते. तर तिकडं आमच्या भागात एक शेंदाड वनस्पती आहे, ती चिलट वगैरे झाल्यावर घरात बांधतात. त्याचा चिक जर डोळ्यात चुकून पडला तर डोळे फुटतात. तर तिचे दोन्ही डोळे असे फुटलेले असतात, पूर्ण पापण्या बंद झालेल्या असतात, तिथं जखमा झालेल्या असतात. अण्णाभाऊ ते भयानक असतो बघतात, तिचा चेहरा बघतात, अण्णाभाऊंच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं. अण्णाभाऊ म्हणतात, हे काय केलं, एवढे सुंदर डोळे? त्यावेळेला ती म्हणते, या सुंदर डोळ्यांनीच घात केला, याच्यामुळेच माझ्या संसाराची दुर्दशा झाली. देवानं दिलं पण हे भोगावं लागलं, नवऱ्यानं हाकललं. इथं आले तर इथंही वाईट नजरा या डोळ्यांनी बघितल्या. आणि अण्णाभाऊ तिथं वर्णन करताना त्या गीताच्या तोंडी शब्द टाकतात की तिनं सांगितलं की शेंदाडाची वनस्पती डोळ्यात घातली आणि तिनं डोळे फोडून घेतले. अण्णाभाऊ हे चित्रण करताना जगातला कुठलाच साहित्यिक आणि लेखक त्या उंचीला गेलेला माझ्या तरी वाचनात अजूनपर्यंत आला नाही. त्याच्यानंतर अण्णाभाऊंची अजून एक कथा आहे. काडतूस नावाच्या पुस्तकात 2 भाऊ, दोघांच्या 2 बायका, सख्या बहिणी, सख्या जावा,
कामगार आहेत चौघच्या चौघ. या कथा तुमच्या वाचनात आलेल्या त्या सांगतात. अण्णाभाऊंची उंची काय आहे ती इथं कळते. फकीरा तर आहेच, पण खाणीत काम करणारे हे चौघ जण, दोन भाऊ, या दोन भावांच्या बायका जनावरांसारखं कंत्राटदार काम करून घेतोय आणि आठवड्यातून एकदा यांना मटण मिळतं. आणि एक दिवस असा येतो की इतकं काम होतं